गाडीना 3.5 घंटे खाल्ले. कसे खाल्ले पाहण्यासाठी ब्लॉग शूट लोक बघा. आज आपल्या गल्लीतल्या ब्लॉगरला आपण सकाळ सकाळीच पकडलं म्हणलं चला आपण एकदा गावात. मग वेळ न करता लगेच निघालो पुढे. मग ह्या काकाच्या घरी आपलं राशन ठेवलं होतं. मग ते आपल्याला घेणं होतं. मग लगेच राशन बिशन घेऊन घेतलं, टेकवलं गाडीवर निघालो घराकडे जाण्यासाठी. घरी आलो ते राशन दिलं ठेवून. मग आज जाणं होतं आपल्याला आपल्या ताईच्या घरी. मग लगेच निघालो. मग भाषा म्हणे मला घड्याळा. मग दीप्याला म्हणलं टाक घड्याळ्या दुकानाकडे गाडी. मग आलो दुकानात. मग त्या भैयान दाखवले आपल्याला घड्याळी. मग आता याच्यात कलर तरी मोठे. मग भाषानं आपल्याला सांगितलं नव्हतं कोणता कलर आणायचा काय आणायचं. तर मग आपण कन्फ्युज होऊन गेलो. मग ब्लॅक कलर घेऊन घेतला. मग निघालो पुढे. मग आलो पेट्रोल पंपावर. इथे तर बम खतरनाक गर्दी होती. इथंच आमचे 15.5 मिनिटं चालले गेले. मग पेट्रोल घेतलं टाकून. मग वेळ ना करता लगेच निघालो पुढे. मग दीप्याला म्हणलं पाहिजे म्हणलं देसून इथं गाडी घालून. इथं पहिलेच काम चालू आहे रस्त्याचं. मग रोडाच्या कामामुळे इथं गिट्टी पांगेल होती. मग दीप्याला काही या गिट्टीवर चालवता येत नव्हती गाडी. मग त्याला म्हणलं थांब मी उतरतो गाडी इकून टाक म्हणलं खालून. मग मला तर खाली उतरावंच लागलं. म्हणलं इकून बी गाडी पद्धतशीर चालवून करसून टांगा पलटी. मग असे 2-4 शब्द बोलून लगेच चालू ताईच्या घरी. मग आपला मोठा भासा तर जायला होता शाळेत. लहाना भासा तर मस्त झोपेल होता. मग आपल्या मोबाईल मधली चार्जिंग जरा संपली होती. म्हणलं आता मोबाईल चार्जिंग लावून देऊ. मग मोबाईल चार्जिंग लावून दिला. मग आपला मोबाईल चार्जिंग वस्तू तेवढं लाईक आणि फॉलो तरी करून घ्या गरीबाला. मग लगेच निघालो ओमच्या घराकडे जाण्यासाठी. मग काय टाकली गल्ल्या बोळ्यानं गाडी. मग लगेच आलो ओमच्या घरी. मग ओमला भेटून लगेच निघालो तो घरी. तेवढं त्याची गाडी चालू होत नव्हती. मग ओमनं बी लई कोशिश केली, गाडी चालूच होत नव्हती. मग मी पण बसलो, मी पण कोशिश केली, नाही चालू झाली. मग आखरी 3 घंटे झाले. मग गाडी चालूच झाली. मग ओमला टाटा करून लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी. मग आलो तू त्या दीप्याला म्हणलं चाल म्हणलं एक प्लेट नाश्ता करून घेऊ. मग दोघांना एक प्लेट कचोरी खाऊन घे. दीप्या म्हणे चाल म्हणे आपण एकदा मर्दडी देवीचं दर्शन घेऊन येऊ. लगेच टाकली मंदिराकडे गाडी बिडी लावून दिली. मग लगेच निघालो मंदिरात जाण्यासाठी. मग आलो गायमुखाजवळ, हातापायावर पाणी घेतलं. मग लगेच आलो मंदिरात, देवीचं दर्शन घेऊन घेतलं आणि नंदी आणि महादेवाचं पण दर्शन घेऊन घेतलं आणि लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी.